नमस्कार मंडळी. तर चला आज मी तुम्हाला दाखवते की मी माझे ओव्हरनाईट्स ओट्स आहेत ते मी कशाप्रकारे बनवते ते. तर यासाठी लागणारे जे दूध आहे ते मी स्किम्ड मिल्क घेते, जे फॅट म्हणजे कमी फॅट असते यामध्ये. हे मिल्क मी 1 कप घेते, पण मी हे असंच नाही घेत, थोडंसं त्याला गरम करून घेते. जास्त उकळी नाही आणत, फक्त थोडंसं गरम करते आणि त्यानंतर मग एका बाउलमध्ये किंवा एका ह्या काचेच्या डब्यामध्ये काढते आणि ते थोडंसं नॉर्मल रूम टेम्परेचरवर येईपर्यंत तोपर्यंत मी त्याला थंड करते. त्यानंतर आता ओट्स घेते. हे रोल्ड ओट्स आहेत. 1 कप दुधामध्ये मी 1/3 कप एवढे हे ओट्स घेते. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 एवढे बदाम, 2 अक्रोड, 4 ते 5 मनुका काळ्या सुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर 1 खजूर घेते, एकच घेणार आहे. आणि त्यानंतर एक अर्धा टीस्पून एवढं चिया सीड्स घेते. चिया सीड जास्त सुद्धा नाही घ्यायचे, नाहीतर मग भरपूर थिक होतं ते. आणि यानंतर मी एक ऑप्शनल म्हणून 2 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्सचे टाकते. याने टेस्ट आहे ती थोडीशी बदलते आणि खूप छान लागते म्हणून. बाकी याने कॅलरीज नाही वाढणार आहेत, ना शुगर स्पाइक होणार आहे बस. आणि आता हा असाच डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे ओव्हरनाईटसाठी. नेक्स्ट डे मॉर्निंगला मी जिममधून आल्यानंतर हा डब्बा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवते, कारण हा थंड झालेला असतो. आणि 1-1.5 तासासाठी हा मी बाहेर ठेवते, म्हणजे हा नॉर्मली खाण्यासाठी तयार होतो. तर आता मी इथे 9 वाजता मी ब्रेकफास्ट करते. तर हा डबा उघडल्यानंतर यामध्ये मी 1 केळं टाकते. केळं किंवा सफरचंद वगैरे असं टाकू शकतात. केळं किंवा सफरचंद किंवा ब्लूबेरीज किंवा स्ट्रॉबेरीज वगैरे हे सगळं टाकू शकतात. याने टेस्ट आहे ती एकदम डबल होते आणि थोडासा गोडवा पण वाढतो याच्यातला. यामध्ये जो काल रात्री खजूर टाकलेला होता तो मी असाच अख्खा म्हणजे 2 पीस करून टाकले होते. तर फ्रूट टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं, म्हणजे जे खजूर आहे ते एकदम सॉफ्ट होतं आणि ते भरपूर जो गोडवा आहे खजुराचा तो सगळ्या आपल्या ओट्समध्ये पसरून जातो. यामध्ये अजून तुम्ही सनफ्लावर सीड्स किंवा पंपकिन सीड्स टाकू शकतात. माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकलेत. किंवा मग तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर या 1 स्कूप तुम्ही तो सुद्धा ॲड करू शकता. जवळजवळ 18 ते 20 ग्रॅम एवढं प्रोटीन आहे यामध्ये.